सौरभला आणि बालाजी सोनवणेला त्या घटनास्थळावरून किंवा घटनेचे एक दिवस अगोदर, घटना झाल्यानंतर जे कॉल करणारा जो आरोपी आहे तो पण त्यांना सीडीआरमध्ये दिसून आलेला आहे आणि स्वतः ती मला दाखवलेली सीडीआर. त्या पद्धतीने त्यांनी तात्काळ अटक करावी. पण जे प्यादे ते मध्ये आहेत, जे ज्याच्यामुळं माझ्या भावाची हत्या झाली, त्यांना का सोडायचं यांना? ते बी अर्धा पोलीस आहे अर्धा वकील आहे ना. ते मला काय त्या गोष्टी एवढं त्यांनी सांगायची आवश्यकता नाही. नाहक बळी गेला ना माझ्या भावाचं. नाही, मुख्यमंत्री साहेबांनी आमच्याकडं लक्ष द्यावं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात, भेदभाव करू नये. पोलीस पोलीस आणि मुख्यमंत्री यांनी माझ्या पप्पाची कारवाई करावी आहे. जी काही मागणी आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. ओके, धन्यवाद. विलास गुले हत्या प्रकरणातील आरोपीवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, ही मागणी लावून धरून आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. रमेश घुले 5व्या दिवशी त्यानंतर माझ्यासोबत आहेत. काय आत्तापर्यंत काही बीड पोलीस प्रशासनाचा काही मॅसेज वगैरे आला किंवा त्यांनी काही फोन कॉलवरून काही संवाद साधला? फोन कॉलवरती बोलणं झालं आहे. जे CIDचे DYSP आहेत त्यांच्याशी फोनवरती संवाद झाला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय? फोन कॉलवरून जे संवाद झाला तुमचा, काल झाला की आज झाला? निकाल झाला होता. तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं आमचे कर्मचारी आणि जे याच्यामध्ये जे आयो आहेत त्या CIDमध्ये ते भेट घेतील आणि त्यांना मी सांगितलं की जे आमचं म्हणणं आहे, जे आम्ही CDR SIT प्रमुखाने जे दाखवले त्यामध्ये जे कॉल्स आहेत ते आमच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. जी मंदिरावरती बैठक झाली त्या ठिकाणी ज्यांनी प्रोत्साहित केलं की तुम्ही बांगड्या भरा, हा म्हणणारा कोण कटामधला आरोपी आहे, तो घटनास्थळी तिथंच बाजूला बसलेला आहे. जो फोनवरती संवाद करत होता तो पण घटनास्थळी आजूबाजूलाच आहे. सौरभला आणि बालाजी सोनवणेला त्या घटनास्थळावरून किंवा घटनेचे एक दिवस अगोदर, घटना झाल्यानंतर जे कॉल करणारा जो आरोपी आहे तो पण त्यांना सीडीआरमध्ये दिसून आलेला आहे आणि स्वतः ती मला दाखवलेली सीडीआर. त्या पद्धतीने त्यांनी तात्काळ अटक करावी. तुमचं जे म्हणणं आहे किंवा जे मंदिरावरल्या बैठकीमध्ये भडकाऊ वक्तव्य वगैरे केलं ते नेमकं कुणी केलेलं आहे? नाही, ते आता CDRमध्ये नंबर आहेत त्याचे. त्यांनी पोलिसांनी तपास करावा ना. तपासामध्ये स्पष्ट होऊन जातं ना. आता चर्चा तर गावात चालली आणि पाठीमागं ज्यांनी भडकाऊ वगैरे केलं होतं, एक आरोपी तर बॅग भरून जो कटातला आणि काय आहे तो फरार झालेला आहे. आणि मी डिपार्टमेंटला त्याच वेळेस कळवलं होतं की आरोपी बॅग भरून पळून जात आहेत. तर मला ते म्हणत होते की जाऊन कुठं जाणार आहेत, आरोपी वाढवण्याचा प्रयत्न करू नका, केस लूज होईल. अरे पण जे प्यादे ते मध्ये आहेत, जे ज्याच्यामुळं माझ्या भावाची हत्या झाली, त्यांना का सोडायचं यांना? तेच मला कळा नाही. ते उद्या केस हे करणार हे कोण ठरवणार आहेत? यांचं जे आहे तपासात निष्पन्न होते ते करायला पाहिजे ना. आणि पुन्हा तेच सांगतायत की कोर्टन तुम्ही नंतर बघून घ्या. ते आता मे बी अर्धा पोलीस आहे अर्धा वकील आहे ना. ते मला काय त्या गोष्टी एवढं त्यांनी सांगायची आवश्यकता नाही. ते म्हणतात किंवा केस लूज वगैरे होईल, आरोपी नको वाढवायला, केस लूज होईल. पण ज्याच्यामुळं ज्यांना प्रोत्साहन मिळालं, ज्यांनी त्यांना म्हणजे हे केलं, उचकावलं ह्या घटना करण्यासाठी, त्यांची दुश्मनी काढण्यासाठी, नाहक बळी गेला ना माझ्या भावाचं. गृह खातं जे आहे ते मुख्यमंत्र्याकडं आज मागणी असणार आहे उपोषणाच्या 5व्या दिवशी काही या संदर्भात? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी आमच्याकडं लक्ष द्यावं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात, भेदभाव करू नये. एकाला एक न्याय एकाला एक न्याय असं भेदभाव मुख्यमंत्री साहेबांनी करू नये, एवढीच मागणी आमची. खरं तर बाकी काही इतर जे ग्रामस्थ येऊन भेटत आहेत
बीडमधीलच नाही तर बाहेरून देखील लोक तुमच्याशी इथं येऊन उपोषणस्थळी भेट वगैरे देत आहेत. ते काही म्हणतायत किंवा आम्ही आंदोलन वगैरे करणार आहात, असं काही त्यांच्याकडून ऐकण्यात किंवा काही चर्चा वगैरे होते का? नाही, येतात, पाठिंबा देत आहेत, तुमच्याबरोबर आहोत म्हणून ठामपणे सांगतायत आणि ते त्यांची भूमिका आपल्या माध्यमाद्वारे बी स्पष्ट करतात की आम्ही आंदोलन करणार आहोत किंवा आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आणि मलाही बोलत आहेत, मी त्यांना सांगतो की आपण उपोषणाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने चालायचं असं मी त्यांना सांगून हे करण्याचा प्रयत्न करतो. पण आता कुठपर्यंत माझं ऐकतील हे सांगता यायचं नाही. खरं तर बीडच्या पालकमंत्री सुनित्रा पवार आहेत. 5व्या दिवसापर्यंत हे उपोषण असंच सुरू आहे. खरं तर प्रसारमाध्यमामार्फत बातम्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये या उपोषणाच्या प्रकाशित होत आहेत. मात्र पालकमंत्र्यांनी काही संवाद वगैरे साधला तुमच्याशी काही? नाही, माझ्याशी नाही संपर्क नाही साधला त्याने. खरं तर रमेश घुले यांचं उपोषण चालू आहे आणि त्यांची मुलगी देखील या ठिकाणी आलेली आहे. पप्पाच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. तू इथं आलीस, नेमकी तुझी काय मागणी आहे प्रशासनाकडं किंवा सरकारकडं? पोलीस आणि मुख्यमंत्री यांनी माझ्या पप्पाची कारवाई करावी आहे. जी काही मागणी आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मुलीला उपोषणाच्या 5व्या दिवशी आपले वडील जे आहेत या ठिकाणी उपोषण करतायत, तिला नेमकं काय बोलावं हे देखील सुचत नाहीत. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. असंच जर उपोषण चालू राहिलं तर पुढे काही पोलीस प्रशासन कारवाई करेल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या पालकमंत्री सुनित्रा पवार हे पीडित कुटुंबियांशी फोन कॉलवरून तरी बोलणार का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज बडिया, बीड.